नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या सेशनमध्ये. आजच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओमध्ये, आजच्या आपल्या संपूर्ण सेशनमध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिकल गोष्ट शिकायला भेटणार आहे आणि तुम्हाला मार्केटमध्ये सध्या घडलेल्या सिच्युएशन नुसार एक गोष्ट शिकायला भेटणार आहे. आपण तुम्हाला आज एका फंड बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहोत. शेवटपर्यंत फक्त तुम्हाला व्हिडिओ अटेंड करायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा आपला जो टॉपिक आहे तो असणार आहे की आपण युएस मार्केटमध्ये, युएस मार्केटच्या इंडेक्समध्ये तुमच्याकडे असलेल्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता हे आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये शिकून घेणार. ओके. आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मला तुम्हाला क्लिअर स्क्रीन दाखवायची, त्यामुळे माझा जो व्हिडिओ सेक्शन होता तो सध्या ऑफ ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला क्लिअर स्क्रीन दिसेल. बाकी आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला आपला व्हिडिओ सेक्शन जसा दिसत होता त्याप्रमाणे आजच्या ह्याच्यामध्ये दिसणार नाही. तुम्हाला क्लिअर स्क्रीनवरती मला बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या, कारण की आज आपण चार्ट वगैरे बघून घेऊ. आज आपण ज्या इंडेक्स फंड बद्दल, ज्या फंड बद्दल, ज्या म्युच्युअल फंड बद्दल बोलणार आहोत, तो फंड जो आहे तो युएस मार्केट मधल्या नॅशडॅक ह्या इंडेक्सला फॉलो करतो. मला सर्वांनी कमेंट करून सांगायचे किती लोकांना नॅशडॅक हा इंडेक्स माहिती आहे. नॅशडॅक हा एक युएस मार्केट मधला इंडेक्स आहे. आता ह्याच्यामध्ये युएस मार्केट मधल्या सगळ्या टॉपच्या आयटी कंपनीज असतात, काही फायनान्स कंपनीज असतात. ओके. तर असे मोठमोठे जे बिझनेसेस आहेत ते नॅशडॅक ह्या इंडेक्सच्या अंतर्गत येतात. ह्या युएसच्या कंपन्यांमध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि आत्ताच काय करायचे ते पण बघून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नॅशडॅक मध्ये काय काय येते हे तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. नॅशडॅक मध्ये युएस मधल्या सगळ्या मोठ्या कंपन्या ज्यांचे प्रोडक्ट आपणही वापरतो, मग ज्यामध्ये तुमचं एडोबी असेल किंवा एअरबीएनबी असेल, अल्फाबेट्स म्हणजे गुगलची कंपनी असेल, त्यानंतर तुमचं अमेझॉनची कंपनी असेल, ऍपलची कंपनी असेल, हे सर्व प्रोडक्ट्स आहेत ते आपण सर्व जगामध्ये वापरतो. असं नाही की फक्त युएस मध्ये वापरले जातात. तुम्ही जर खाली स्क्रोल करत करत गेलात तर पुढे जाऊन तुम्हाला मायक्रोसॉफ्टची कंपनी सुद्धा दिसेल, पुढे जाऊन तुम्हाला फेसबुकची कंपनी सुद्धा दिसेल. अशा ज्या टॉपच्या कंपन्या आहेत जगातल्या, ज्या अमेरिकेतल्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत, इंटेल असेल, अशा ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्या सर्व तुम्हाला नॅशडॅक या इंडेक्स मध्ये येतात. जसं इंडियाचा इंडेक्स आहे निफ्टी, त्याप्रमाणे युएस मध्ये तुम्हाला नॅशडॅक हा एक इंडेक्स पाहायला भेटतो, ज्यामध्ये नेटफ्लिक्स वगैरे सर्व टॉपच्या 100 कंपन्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. कंपन्या कोणत्या आहेत हे तुम्ही सिम्पली गुगल करून पाहू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला त्याची लिस्ट इथे दाखवली. आता जर मी गेल्या काही काळापासून बघाल, इव्हन आता युएस मार्केट लाईव्ह आहे. जेव्हा मी हा व्हिडिओ घेतो आहे तेव्हा युएस मार्केट लाईव्ह आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय युएस मार्केट लाईव्ह आहे. आणि आज सुद्धा युएस मार्केटचा नॅशडॅक हा इंडेक्स पडलेला आहे, काल सुद्धा पडलेला होता. आणि नॅशडॅक हा इंडेक्स युएस मार्केटमध्ये त्याच्या जो लाईफ टाइम हाय होता, त्या लाईफ टाइम हाय पासून सध्या करंट सिच्युएशन मध्ये जवळपास 8.5%ने डाऊन. लक्षात घ्या, एखादा स्टॉक डाऊन असणं वेगळी गोष्ट आहे, एखादा कम्प्लीट इंडेक्स डाऊन असणं वेगळी गोष्ट आहे. बरोबर. स्टॉक साधारणतः 8.5% पडू शकतो, पण इंडेक्स शक्यतो 8.5% पडू शकत नाही थोड्याच दिवसामध्ये. थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला नॅशडॅक 8.5% पर्यंत क्रॅश झालेला दिसलेला आहे. हीच संधी आहे, तुम्हाला जर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ह्या इंडेक्सचा विचार करू शकता. तुम्हाला जर आठवत असेल, जेवढे पण आपले म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांना आपण काही दिवसांपूर्वी त्यांच्या पर्सनल ग्रुपवरती आयटी इंडेक्सचा एक म्युच्युअल फंड सांगितलेला होता. आणि त्या आयटी इंडेक्सच्या म्युच्युअल फंडने सध्या जवळपास 20%च्या आसपास रिटर्न्स दिलेले आहेत. काही आपल्या इन्व्हेस्टरने ते सेल पण केलेले आहेत. 20%चे रिटर्न्स त्यांना भेटलेले आहेत. रिअलमध्ये रिटर्न्स आहेत. ओके. अशा प्रकारे आज मी परत एकदा बऱ्याच दिवसानंतर एका इंडेक्ससाठी व्हिडिओ बनवतोय, तो आहे नॅशडॅक 100. आता ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची? तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमधनं जे तुमचं आपल्या अंडर ओपन आहे किंवा तुम्ही ओपन करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता मी तुम्हाला चार्ट दाखवला. चार्ट दाखवून तुम्हाला मी हे सांगितलं की आज मी हा शेअर का डिस्कस करतोय किंवा आज मी हा इंडेक्स का डिस्कस करतोय, हे मी तुम्हाला सांगितलं फक्त चार्ट दाखवून. आता इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे सुद्धा आपण बघून घेऊया. त्यासाठी तुमचं ऑलरेडी अकाउंट आपल्या अंडर जर असेल, आपल्या अंडर तुम्ही म्युच्युअल फंडचे इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला ऑलरेडी तुमचं अकाउंट आपल्या अंडर असणारच. जर तुमचं अकाउंट नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटेल, तिकडून तुम्ही आम्हाला मेसेज करून तुमचं अकाउंट ओपन करून घेऊ शकता, जर कोणाचं नसेल इथे जॉईन झालेल्यांपैकी तर. ठीक आहे. तुम्ही तुमच्या ऍपवरती आल्यानंतर तुम्हाला फक्त मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 एवढं टाईप करायचं. मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 ह्याचा सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. मोतीलाल ओसवाल नॅशडॅक 100 फंड ऑफ फंड्स. ह्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती नॅशडॅक ह्या इंडेक्स मध्ये केली जाते.
नॅशडॅक हा इंडेक्स काय आहे, अमेरिकेतला इंडेक्स आहे, ज्यामध्ये सगळ्या तिकडच्या टॉपच्या कंपन्या. ओके, माझी ह्या इंडेक्स मध्ये ऑलरेडी एसआयपी चालू आहे. ठीक आहे, माझ्या इंडेक्स मध्ये ऑलरेडी एसआयपी चालू असते, कारण की मला थोडंसं माझ्या पोर्टफोलिओमध्ये युएसच्या कंपन्या पण हव्यात. सो थोडीशी माझी एसआयपी ह्याच्यामध्ये ऑलरेडी चालू आहे. सो आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याची तुम्हाला एनएव्ही करंट 33 रुपीजच्या आसपास भेटते, पण एनएव्हीचा एवढा काही आपल्याला मतलब नाहीये, कारण की आता 2 दिवस लगातार हा इंडेक्स पडतोय. सो जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायला गेलात, तर तुम्हाला ही जी व्हॅल्यू असेल, म्हणजे जी कमी झालेली व्हॅल्यू असेल, तो 8% क्रॅश झाला, त्याच्या आसपासची व्हॅल्यू जी असेल, जी एनएव्ही असेल, ती त्या ठिकाणी भेटून जाईल. आणि तुम्हाला या पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा फायदा सुद्धा होईल, कारण की आपण जेव्हा पडत्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा आपण थोडेसे हायर रिटर्न्स इतरांपेक्षा जनरेट करू शकतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट लमसम करायची असेल, केवळ 500 रुपयांपासून सुरू करू शकता. ठीक आहे, केवळ तुम्हाला एसआयपी करायची की नाही हा तुमचा रिस्कचा प्रश्न आहे. एसआयपी पण तुम्ही मिनिमम 500 पासून सुरू करू शकता, पण तुम्हाला लमसम करायची असेल, तुम्ही ह्याच्यामध्ये मिनिमम 500 रुपीज पासून जी आहे ती लमसम इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता. ह्याची तुमची इन्व्हेस्टमेंट एका युएस मार्केटच्या इंडेक्समध्ये होणार, जो आहे नॅशडॅक. बऱ्याच लोकांकडे डीमॅट अकाउंटमध्ये सुद्धा नॅशडॅकचा इंडेक्स आहे. ज्या लोकांना थोडंसं नॉलेज असेल त्यांच्याबद्दल मी बोलतोय. सध्या ह्याचं जर एव्हीएम तुम्ही पाहिलं त्या फंडचा, तर 5,000 करोडचा एव्हीएम आहे. आणि ह्या फंडच्या माध्यमातून तुम्ही युएस मार्केटच्या एका इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. सोबतच अजून एक इंडेक्स आहे युएस मार्केटचा, ज्यामध्ये तुम्ही इंडियामधनं इन्व्हेस्ट करू शकता. कोणाला माहिती आहे? तर त्या इंडेक्सचं नाव आहे S&P 500. ठीक आहे, S&P 500, त्याच्यामध्ये 500 कंपन्या येतात. S&P 500 हा इंडेक्स आहे, त्यामध्ये 500 कंपन्या येतात युएसच्या. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही गुगलवरती जरी टाकलात ना S&P 500 कंपनीज, तुम्हाला सर्व लिस्ट येणार. हा इंडेक्स सुद्धा सध्यापर्यंत जवळपास 4.5%ने डाऊन आहे. सो युएस मार्केटमध्ये दोन्ही इंडेक्स डाऊन आहेत, एक म्हणजे नॅशडॅक, एक म्हणजे S&P 500. सो ह्या दोघांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला S&P 500 मध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये, तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडच्या आपल्या अकाउंटमध्ये जाऊ शकता आणि सिम्पली या ठिकाणी S&P 500 सर्च करू शकता. ओके, तुम्ही इथे S&P 500 सर्च केला, तुम्हाला एक ऑप्शन दिसतो बघा, मोतीलाल ओसवाल S&P 500 फंड. त्यावर क्लिक करा. सो ह्याच्या मार्फत तुम्ही S&P 500 हे युएसच्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मग तुम्ही लमसम करू शकता किंवा एसआयपी करू शकता. जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओचं एक्सपोजर थोडंसं युएस मार्केटच्या कंपन्यांमध्ये हवं आहे, ज्या कंपन्या टॉपच्या आहेत, ज्या मोनोपोली कंपन्या आहेत, ज्यांचे प्रोडक्ट जगामध्ये सगळीकडे वापरले जातात, अशा कंपन्यांमध्ये हवंय, तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. ह्याचं पण जवळपास एयूएम ची साईज जी ती 3,390 करोडच्या आसपास आहे. मोतीलाल ओसवाल तर्फे हा म्युच्युअल फंड, मोतीलाल ओसवाल एएमसी तर्फे हा म्युच्युअल फंड आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये ना काही म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला लमसम ऑप्शन कदाचित डिसेबल असू शकतात. ठीक आहे, कारण की कसं आहे की एकदा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली ना, की काय काय म्युच्युअल फंड मध्ये लमसम घेतले जात नाही. सो मी तुम्हाला मोतीलाल ओसवाल ह्या म्युच्युअल फंड साठी अजून एक ऑप्शन सांगणार आहे. ओके, मोतीलाल ओसवाल हा जो म्युच्युअल फंड आहे, ह्याच्यासाठी मी तुम्हाला अजून एक ऑप्शन सांगणार आहे. सो त्यासाठी काय करायचं, तुम्हाला फक्त इथे नॅशडॅक टाकायचं. म्हणजे इथे फक्त नॅशडॅक टाकलात ना, की इथे बघा मोतीलालचा नॅशडॅक फंड आला, पण या ठिकाणी तुम्हाला आयसीआयसीआयचा नॅशडॅक 100 इंडेक्स फंड पण आलेला आहे. सो ह्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. सेम इन्व्हेस्टमेंट होणार तुमची, पण इथे तुम्हाला लमसम अलाउड आहे. ओके, त्या फंड जो तुम्हाला मी सांगितला फंड ऑफ फंड, तिथे सध्याच्या काळामध्ये लमसम अलाउड नाहीये. पुढे जाऊन नक्कीच होईल, आधी पण होती, पण सध्याच्या काळामध्ये डिसेबल आहे. तर तुम्ही ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला जर नॅशडॅक ह्या इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर हा इंडेक्स फंड मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. तुम्हाला सिम्पली जायचं आयसीआयसीआय नॅशडॅक 100 इंडेक्स फंड शोधायचं आहे. यामध्ये तुम्ही मिनिमम 1,000 रुपीज पासून लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. क्लिअर आहे? तुम्हाला युएस मार्केटच्या कंपनीत इन्व्हेस्ट करायचं आहे. सोपा ऑप्शन आहे, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुम्ही ह्याचा फायदा घेऊ शकता. सोबतच तुम्हाला अशाच प्रकारे म्युच्युअल फंड बद्दल काही इम्पॉर्टंट गोष्टी, ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या असतील तर, आणि तुम्हाला जर आपल्या अंडर तुमचं म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं असेल आणि तुमचं ते ऑलरेडी जर नसेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल, तिकडून आम्हाला मेसेज करा. तुमचं अकाउंट आपल्या अंडर त्या ठिकाणी ओपन केलं जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी बरेचसे सेशन्स इथे दिले जातात. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत काय काय सांगितलंय परत एकदा क्विक मध्ये रिवाइज करतो. तर आज आपण टोटल 2 प्रकारचे इंडेक्स शिकून घेतलेले आहेत. पहिला इंडेक्स होता आपला युएस मार्केटमध्ये, तो म्हणजे नॅशडॅक. नॅशडॅक मध्ये काय असतात, 100 कंपनीज असतात. सेकंड इंडेक्स होता तो म्हणजे S&P 500, ह्यामध्ये 500 कंपनीज असतात. नॅशडॅक मधल्या कंपन्या मी तुम्हाला सांगितल्या. S&P 500 मधल्या कंपन्या ज्या आहेत ते तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केला, तुम्हाला पटकन दिसून येईल. आता
ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला नॅसडॅक मध्ये इन्व्हेस्ट करायचंय, तर तुमच्याकडे आयसीआयसीआयचा नॅसडॅक 100चा इंडेक्स फंड आहे. ठीक आहे, इंडेक्स फंड आहे. आणि तेच तुम्हाला S&P 500 मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर तुमच्याकडे मोतीलाल ओसवालचा S&P 500चा इंडेक्स फंड आहे. क्लिअर. सो हे दोनही मी तुम्हाला इंडेक्स फंड सांगितलेले आहेत. मला माहिती नाही किती लोक तुम्हाला इंडेक्स फंड सजेस्ट करतात, कारण की ह्या इंडेक्स फंड मध्ये तुमचं कमिशन जे आहे ते कमी लागतं. ओके, म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जर इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचं कमिशन थोडंसं कमी लागतं. सो त्यामुळे हे दोन्ही इंडेक्स फंड मी तुम्हाला सांगितले, जेणेकरून तुमचं कमिशन पण जे काय, कमिशन म्हणजे एक्सपेन्स रेशो जो काय असेल, तर तुम्हाला या ठिकाणी कमी लागेल आणि तुम्हाला त्या पडत्या मार्केटचा फायदा भेटेल. सोबतच हे दोन फंड डिस्कशन करण्यामागचं रिझन काय, सिंपल रिझन आहे की हे दोनही इंडेक्स पडलेले आहेत. जसं की S&P 500 इंडेक्स 5% पडलाय, आणि त्यासोबत नॅशडॅक हा जो इंडेक्स आहे तो जवळपास 8% पडलेला आहे. टॉप पासून 8% पासून. सो ह्या तुम्हाला ह्याचा फायदा घ्यायचा असेल, तुम्ही ह्याच्यामध्ये थोडी 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 इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुरुवात करू शकता, जर तुमचे रिस्क तुम्हाला त्याप्रमाणे अलाउड करत असेल आउटसाइड द इंडिया इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर. ओके, सो आजच्या सेशनमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी काही माहिती भेटली ती तुम्हाला जर आवडलेली असेल तर नक्की सांगा. व्हिडिओ वगैरे बघत असाल युट्यूबवरती वगैरे रेकॉर्डिंग, तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि सोबतच आपलं हे जे म्युच्युअल फंड मराठी जे चॅनल आहे ते नक्की सबस्क्राईब करून ठेवा. इथे तुम्हाला आपल्या बऱ्याचशा सेशन्सच्या रेकॉर्डिंग्स तर भेटतीलच, बरेचसे नवीन नवीन कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला शिकायला भेटतील. बऱ्याचशा गोष्टी मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी करणार आहे. त्याचा नक्की तुम्ही जे आहे ते फायदा घेऊ शकता. ह्या इंडेक्सचे जे रिटर्न्स आहेत, इंडायसेसचे जे रिटर्न्स आहेत, आता जसा आपला निफ्टी हा इंडेक्स असतो, तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये जर बघाल, लॉंग टर्म मध्ये नॅसडॅकची कामगिरी काय आहे, तर तुम्हाला इथे दिसत राहील की लॉंग टर्म मध्ये इथे जसं US मार्केटची ग्रोथ होते, हा इंडेक्स सुद्धा वरतीच जातोय. सेम S&P 500 सुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्ही याचे CAGR रिटर्न्स वगैरे गुगल वगैरे करून सुद्धा इझिली बघू शकता. इथे बघा, हे इंडेक्स तुम्हाला अशा प्रकारे परफॉर्म करताना दिसत आहेत लॉंग टर्म मध्ये. क्लिअर आहे. तर नक्की याचा विचार करू शकता. बाकी तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडलेला असेल, नक्की आपल्या चॅनलला तिथे सबस्क्राईब करून ठेवा.